हे सरकार माफी मागणाऱ्यांचं नाही असं ठणकावून सांगणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे एका बाजूला, गेली 12 वर्ष पत्रकार परिषद न घेणारे नरेंद्र मोदी एका बाजूला आणि आपल्या परंपरा, रीती रिवाज आणि परीटघडीची शिस्त बाळगणारे मोहन भागवत एका बाजूला, हे देशातले 3 बडे हिंदुत्ववादी नेते आहेत. ते आपापलं राजकारण करतायत, आपापलं काम करतायत, आपापलं समाजकारण करतायत आणि त्यांच्या समोर उभी आहे जेन झी किंवा त्यांच्या समोर उभे आहेत त्यांना प्रश्न विचारणारी, त्यांना कोंडीत पकडणारी एक व्यवस्था. या व्यवस्थेसमोर आता एकूणच जर परिस्थिती आपण पाहिली तर अशी दिसते की जणू काही नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी जेनझीसाठी टॅटू काढून घेतले तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. इतकं हे जेनझी प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ज्याचं वय 100 वर्ष आहे त्याचे प्रमुख असलेले सरसंघचालक मोहन भागवत आणि समस्त भाजपची मंडळी यांची पुरती कोंडी झालेली आहे. बरं, एका बाजूला भाजपची कोंडी झालेली आहे तर त्याच्याबरोबर त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांची कोंडी तर इतकी विलक्षण झालेली आहे की ज्याचं नाव ते. मग त्यामध्ये एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या शिवसेनेची स्थिती ही भाजपपेक्षा फारशी वेगळी नाही आहे आणि त्यामुळे शिंदे यांना सांभाळण्यासाठी, शिंदे यांना जपण्यासाठी थेट पंतप्रधानांना शिंदेंच्या फुटीर खासदारांना सांगावं लागतंय, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हा जो स्वामित्वाचा एक मंत्र नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे त्यानंतर शिंदेंची आणि त्यांच्या शिवसेनेची परिस्थिती सुधारणार आहे का? जेनझी समोर ज्या पद्धतीत नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी पदर पसरलेला आहे ते पाहिल्यानंतर एकूणच देशाचं राजकारण, समाजकारण हे कुठल्या दिशेला चाललंय असा प्रश्न पडायला लावणारी व्यवस्था देशासमोर तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्याला एकमेव कारण आहे. त्या कारणाचा जर आपण उहापोह करायचा म्हटला तर त्याचा स्रोत आहे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. काय आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त. मित्रहो, मुंबईतल्या बीकेसी या म्हणजे वांद्र्यातल्या बीकेसी या परिसरामध्ये एक प्रचंड आलिशान आणि सप्ततारांकित असं सभागृह आहे. त्याचं नाव आहे जिओ गार्डन. या जिओ गार्डनमध्ये एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट ऑफ युनाइटेड नेशन्स. याचे आयोजक आणि संयोजक आहेत ऋषभ शहा. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये जेन झी ही मोहन भागवतांबरोबर संवाद साधणार होती. म्हणजे या जेन झीचे प्रश्न काय आहेत आणि त्याच्यावरती RSS सारखी ही प्रखर हिंदुत्ववादी संघटना आणि त्याचे प्रमुख हे काय उत्तर देतात याचा हा कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमाची थीम काय होती तर द रोल ऑफ यूथ इन युनायटिंग द वर्ल्ड इन इंडियन वे, म्हणजे भारतीय पद्धतीने जगाची निर्मिती करण्यासाठीचा प्रयास, अशी या सगळ्याची संकल्पना होती. त्यामध्ये काही प्रश्न मोहन भागवतांना विचारले गेले. आता हा जो कार्यक्रम आहे हा खरं तर परीटघडीच्या शिस्तीत वाढलेल्या आणि वयाची 100 पार केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किंवा त्याच्या प्रमुखांना का करावा लागला? खरंच त्याची गरज ही संघासाठी होती, भाजपसाठी होती? कारण जर आपण संघाचा विचार केला तर संघामुळे भाजप सत्तेत आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आता एखादा भाजपचा नेता असं म्हणाला, म्हणजे आपल्याला आठवत असेल JP नड्डा असं म्हणाले होते की भाजप आता इतका शक्तिशाली झालाय की त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची आता गरज नाही. त्यानंतर अवघ्या काही
दिवसांमध्ये निवडणुका आल्या आणि संघाने फक्त तटस्थतेची भूमिका घेतली, प्रेक्षक होणं पसंत केलं आणि त्यानंतर भाजपचं लोकसभेमध्ये जे काही झालं ते आपण पाहिलं. हे परिस्थिती बघितल्यानंतर भाजप खडबडून जागा झाला आणि मग त्यांना संघाचं पालकत्व, संघाचं मायबाप असणं, संघाचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं हे मान्य करावं लागलं. JP नड्डांना जवळपास आपले शब्द गिळावे लागले. म्हणजे कदाचित ते त्यांनी कागदावर लिहिले असतील आणि गिळले असतील तरी मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आता अशा संघाला जेनझी बरोबर संवाद साधावा लागला. आता हे जे जेनझी प्रकरण आहे ते खूपच इंटरेस्टिंग प्रकरण आहे. हे आपण पाहिलं 20 जुलैला जो काही संपूर्ण देशभरात राडा केला या जेनझीने, त्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं. आता हे सरकार राजीनामा देणाऱ्यांचं नाही असं ठणकावून सांगणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सरकारमधले 3ऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री आहेत. पण झालं काय तर या जेनझीच्या रेट्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिप्रचंड लाडका असलेला मंत्री धर्मेंद्र देवेंद्र प्रधान, जे स्वतः शिक्षण मंत्री होते, त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला. म्हणजे इतकी ताकद या जेनझीने थेट पंतप्रधानांना दाखवली. आता पंतप्रधानांना दाखवलेल्या ताकदीतून पंतप्रधान पण काही सावरत नाहीयेत असं लक्षात आल्यानंतर त्यांना 5 व्हिडिओ रात्री 12 वाजता करून, जेव्हा जेनझी स्मार्टफोनवर असतं तेव्हा ते व्हिडिओ प्रोड्यूस करावे लागले, अपलोड करावे लागले. त्यातला एक जो व्हिडिओ आहे ज्याला जवळपास काही कोटींच्या घरात व्ह्यूज आले होते, तो व्हिडिओ मेटाला काढावा लागलेला आहे. आता हे सगळं एका बाजूला सुरू आहे. पंतप्रधान जेनझी बरोबर संवाद साधतायत. आपण पंतप्रधानांचं समजू शकतो, कारण ते राजकीय आहेत, त्यांना अनेक नाटकं आणि महानाट्य सादर करावी लागतात, कारण त्यांना सत्तेत टिकून राहायचंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तसं नाहीये. निरलस सेवा करणं हा त्यांचा एक प्रांत आहे, तो त्या देशभक्ती हा त्यांचा धर्म आहे, असं सगळं त्यांचं सुरू असतं. प्रचंड शिस्तीतली अशी ही संघटना कार्यकर्ता म्हणूनच आयुष्यभर खपत असते. आणि मग अशा संघाला जेनझी बरोबर संवाद साधावा लागला. आता मोहन भागवत यांच्यासारखे कडक शिस्तीचे सरसंघचालक ज्या वेळेला या जेनझीचे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होते, अगदी तोकड्या कपड्यातले, ते सुद्धा शांतपणे निर्विकारपणे पाहत होते. आता याच मोहन भागवत यांना नंतर या जेनझीचाच प्रतिनिधी असलेल्या एका मुलाखतकर्त्याने जे जे प्रश्न विचारले ते प्रश्न या मुलाखतकर्त्याचे नव्हते. ते प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जेनझीच्या प्रतिनिधींनी बसून काढलेले होते. या कार्यक्रमाला एकूण 1100 अधिकृतरित्या लोक उपस्थित होती. याच्यामध्ये मी सुरक्षा रक्षकांचा समावेश केलेला नाहीये. ही 1100 लोक जे आहेत हे देशातल्या 10 शहरातले होते आणि त्यामध्ये 300 शिक्षक होते आणि प्रिन्सिपल किंवा ज्याला आपण मुख्याध्यापक म्हणतो, प्राचार्य म्हणतो, असे 300 लोक होते जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. आता जेनझीचा जो सगळ्यात मोठा हंगामा किंवा आक्षेप आहे तो या देशातल्या शिक्षण व्यवस्थेवर, त्यावर सरसंघचालक बोलले. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की एखाद्या वक्त्याने उत्तर दिल्यानंतर आपण टाळ्यांचा कडकडाट करतो, आपण त्याला दाद देतो, प्रतिसाद देतो. पण या कार्यक्रमात एक विलक्षण गोष्ट मित्र हो घडताना दिसत होती. ती म्हणजे प्रश्नांना टाळ्या पडत होत्या. उत्तरांना टाळ्या पडल्या हे खरं आहे, पण प्रश्नांना टाळ्या पडत होत्या. सर्वाधिक टाळ्या ज्या पडल्या त्या समलिंगी जे संबंध आहेत किंवा 2 व्यक्तींनी समान लिंगाच्या एकत्र राहण्याबद्दलची संघाची भूमिका काय आहे याच्यावरती सर्वाधिक टाळ्या पडल्या. आणि मोहन भागवतांची खिलाडू वृत्ती म्हणा, आता ती त्यांच्यामध्ये त्यांनी का आणली आहे याचं उत्तर मोहन भागवतच देऊ शकते. पण जेनझीने जे करून दाखवलं त्यामुळे मोहन भागवतांना हे सगळं सहन करावं लागलं किंवा ते त्यांनी सहन केलं. आता त्यांना जेव्हा असं विचारलं की तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास कशात ठेवता, त्यावरचं उत्तर त्यांनी जेनझीमध्ये सांगितलं. यावरून या जेनझीची ताकद किंवा या जेन अल्फाची ताकद आपण समजू शकतो. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं. त्यांनी सर्वात जो शेवटचा प्रश्न होता तो प्रश्न खूपच इंटरेस्टिंग होता. तो प्रश्न काय होता की हे सगळं करत असताना
नेतृत्वाची तुमची संकल्पना काय आहे याच्यावरती मोहन भागवतांनी दिलेलं उत्तर आपण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण जरूर यूट्यूबवर जा आणि त्यांनी दिलेलं उत्तर समजून घ्या. या उत्तरामध्ये काय आहे माहिती आहे का? या उत्तरामध्ये नरेंद्र मोदींची कान टोचणी आहे. मित्र हो, मी अत्यंत नीट पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या ते असं म्हणालेत मोहन भागवत की निवडणुका जिंकणं, लोकांसमोर भाषणं देणं आणि लोकांना संबोधित करून आपले विचार पटवणं म्हणजे नेता होणं नव्हे. हे कोणासाठी लागू पडतं? सुधण्याचं सांगणे न लागे. आता हे सगळं करत असताना एका बाजूला नरेंद्र मोदी यांना इंस्टाग्रामवर येऊन व्हिडिओ करावा लागतोय, दुसऱ्या बाजूला या जेनझीचे मनोरंजनाचे कार्यक्रम शांतपणे बसून मोहन भागवतांना बघावे लागतात. आता मोहन भागवतांसारखी व्यक्ती हिने मात्र जेनझीसाठी आपला पेहराव बदलला नाही, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांची अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी या प्रणालीनुसार त्यांनी पायजामा आणि कुर्ता घालून ते अत्यंत सुती कुर्ता घालून ते बसले होते आणि ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. आता कार्यक्रम जिओ गार्डनमध्ये होता, कार्यक्रम सप्ततारांकित अशा सभागृहामध्ये होता, म्हणून तिथलं नेपथ्य हे काही तसं सप्ततारांकित नव्हतं. ते संघाला साजेसं असं तिथे मध्ये असलेल्या टेबलावर 2 पाण्याच्या बाटल्या, 2 काचेचे ग्लास असं सगळं नीट ठेवण्यात आलं होतं. आणि हा संपूर्ण कार्यक्रम अनेक देशांचे परराष्ट्र विषयामध्ये काम करणारे नेते, राजदूत हे सगळे बघत होते. जवळपास डझनभर राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते जगभरातले. जगभरातून काही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम सादर करण्यात आला. आता आपल्या लक्षात येऊ शकेल की भाजपची नेमकी जी काही कोंडी झालेली आहे ती आता मायबाप संघाला दूर करावी लागते. अडचण जी काही भाजपची झालेली आहे ती इतकी विलक्षण आहे कारण भाजपने संवाद साधणं सोडलेलं आहे. देशाच्या नेतृत्वाने संवादामध्ये जी कमतरता ठेवली आहे ती अधोरेखित करण्याचं काम माननीय मोहनराव भागवत यांनी केलेलं आहे. ही गोष्ट मोदी आणि शहा यांच्या भाजपला आणि राजनाथ सिंग आणि नड्डा यांच्यासारख्या नेत्यांना डोळ्यात अंजन घालणारी आहे. आता एका बाजूला भाजप अडचणीत आलेला आहे आणि भाजपच्या भरवशावर जे लोक आपलं राजकारण करतायत, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग किंवा इतर सर्वसाधारण जे काही नीतिमूल्य आहेत ती पायदळीत उडवून आपल्याला हवी तशी सत्ता उपभोगण्याचं काम जे काही मंडळी करतायत त्यांना मोहन भागवतांचा कार्यक्रम मुंबईत होत असताना आणि आज रात्री अमित शहा हे मुंबईत येणार आहेत. म्हणजे आता हा कार्यक्रम शूट होतोय त्या संध्याकाळी अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्या सह्याद्री अतिथीगृहावर थांबणार आहेत. काही मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांचे कान उपटणार आहेत. त्याच वेळेला एकनाथ शिंदेंना दिल्लीत धाव घ्यावी लागते. कारण जसं मी आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कपिल सिब्बल यांनी कपिल देव सारखी गोलंदाजी केली आहे. आता याचा सामना कसा करायचा याची एकूणच रणनीती बनवण्यासाठी शिंदे मोदींच्या भेटेला पोचलेले आहेत. हा व्हिडिओ शूट असताना शिंदे आता संसद भवनात आहेत आणि शिंदेंच्या 6 खासदारांना विश्वास देताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हे सगळं का सुरू आहे तर एकाच वेळेला भाजप आणि त्यांना मानणारे एकनाथ शिंदे किंवा शिंदेंची शिवसेना हे एकाच वेळेला अडचणीत आलेले आहेत. ही अडचण कोणामुळे झाली आहे तर ही अडचण संवाद नसल्यामुळे झालेली आहे. ही अडचण कोणामुळे झालेली आहे तर एक खांबी तंबू असल्यामुळे झालेली आहे. ही अडचण कोणामुळे झालेली आहे की आम्ही सांगतो तोच भारत, आम्ही सांगतो तीच इंडिया, आम्ही सांगतो तोच देश आणि आम्ही सांगतो तेच सगळं भवताल, आम्ही सांगतो तेच सगळं असं म्हणण्याची भाजपची जी काही शैली सुरू आहे त्यामुळे ही वेळ भाजपवर आणि भाजपला मानणाऱ्या शिंदेंसारख्या शिवसेनेवर येऊन ठेपलेली आहे. आता या दोघांनाही जर सावरायचं असेल, वाचवायचं असेल, सांभाळायचं असेल तर मायबाप संघाला मैदानात उतरावं लागलेलं आहे. आणि त्यासाठी मोहन भागवत यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ की जर आपण आशिया खंडातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदुत्ववादी नेत्यांचा विचार केला तर त्यामध्ये मोहन भागवतांचं नाव येतं. म्हणजे विश्वगुरूंना सांभाळण्यासाठी शेवटी भागवत गुरुजींना मैदानात उतरावं लागलंय आणि तेही जेनजीच्या कलाने उतरावं लागलंय.
ह्याचं कारण हे आहे की जेनझीने जो काही आपल्या आंदोलनाचा, आपल्या संतापाचा आविष्कार या सत्ताधाऱ्यांना घडवलेला आहे तो बघितल्यानंतर नरेंद्र मोदी यांची घबराट उडालेली आहे. तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं काय घेऊन बसलात. आणि त्याच जेनझीसाठी आता जर येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी एखादा टॅटो किंवा मोहन भागवतांनी भारत मातेचा एखादा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतला तर नवल वाटण्याचं कारण नाही, अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतून भाजप सावरेल का? भाजपला वटवृक्ष किंवा महाशक्ती मानणारे शिंदेंसारखे लोक या सगळ्यामध्ये आपलं राजकारण करू शकतील का? की जेनझी आणि देशातल्या लोकांचा संताप येणाऱ्या काळामध्ये पावलागणिक भाजपला आणि त्यांना मानणाऱ्या देशभरातल्या नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातल्या सगळ्याच नेत्यांना अडचणीत आणू शकेल का? आपल्याला काय वाटतं? या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपली मतं प्रामाणिकपणे, संयमी शब्दात आणि सुसंस्कृतपणे नोंदवलात तर पुढचा व्हिडिओ करणं मला जास्त सोयीचं ठरू शकेल. मित्रो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र बरोबर जोडलेले राहा आणि जुळलेले राहा. धन्यवाद.